नमस्कार। जुन्या प्रेमाने पुन्हा एकदा घेतला पेट, पण शेवट मात्र केला खूपच भयानक। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। गौरी व अमोल यांचे टिंगरनगरमधील शाळेत असल्यापासून प्रेमसंबंध होते। आपण दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो आहोत, तर आपण दोघांनीही नक्कीच लग्न करायचं असं एकमेकांना वचनही दिलं होतं। परंतु गौरी ही मूळ गावी रत्नागिरीला गेल्यानंतर तिने एका दुसऱ्याच मुलाशी लग्न केलं। तेव्हा ही बातमी अमोल याला लगेच समजली। तेव्हापासून अमोलचा गौरीवरती संताप होता। त्यानंतर गौरी आपल्या भावाकडे कळस या ठिकाणी आल्याची माहिती अमोल याला गौरीच्या स्टेटसवरून समजली असता अमोलने गौरीला आता संपवायचंच असा निश्चय केला। तेव्हापासून तो गौरीच्या मागावर होता। त्यानंतर गणपती विसर्जनाच्या दिवशी गौरी जात असताना अमोल हा एका रिक्षात डबा धरून बसला होता। तेव्हा गौरी जवळ येताच अमोलने तिच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले। त्यानंतर अमोलने तिथून पळ काढला। तेव्हा स्थानिकांनी ह्या घटनेची माहिती पोलिसांना कळवली असता घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गौरीला तातडीने ससून रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले। परंतु बुधवारी सकाळी उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला। घटना घडल्यानंतर आरोपी अमोल हा पळून जात असताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत।